नमो नमः। आज आपण मम प्रियः पशुः अश्वः हा निबंध पाहूया। पशूनां मध्ये अश्वः निष्ठावान पशुः अस्ति। म्हणजे सगळ्या प्राण्यांमध्ये घोडा हा निष्ठावान प्राणी आहे। अश्वः विनीतः पशुः, घोडा हा पाळीव प्राणी आहे। जनाः अश्वान् पालयन्ति, माणसे घोड्यांना पाळतात। अश्वस्य चत्वारः कृशाः पादाः सन्ति, घोड्याला 4 बारीक पाय असतात। अतः एव सः वेगेन धावति, आणि म्हणूनच तो वेगाने धावतो। तं 2 कर्णौ तथा 2 नेत्रे स्तः, त्याला 2 कान आणि 2 डोळे असतात। केचन अश्वाः शुभ्राः सन्ति, काही घोडे पांढऱ्या रंगाचे असतात। केचन कपिलवर्णाः च सन्ति, काही घोडे तपकिरी रंगाचे सुद्धा असतात। केचन कृष्णाः अपि वर्तन्ते, आणि काही घोडे तर काळ्या रंगाचे देखील असतात। अश्वस्य पादाः दीर्घतराः, घोड्याचे पाय लांब असतात। सः सबलः वेगवान च, तो सबळ आणि वेगवान असतो। सः अस्माकं शकटान् कृषति, म्हणजे तो आपल्या गाड्या ओढतो। किंवा जुन्या काळी बघा रिक्षाच्या ऐवजी टांगे असायचे, आणि घोडागाडीमध्ये सुद्धा घोडा हाच ती गाडी ओढत असतो। म्हणून म्हटलंय सः अस्माकं शकटान् कृषति, म्हणजेच तो आपल्या गाड्या ओढतो। लोकाः तं आरोहन्ति, म्हणजे लोक त्याच्यावर स्वार होतात, म्हणजेच बसतात घोड्यावर। ते हयपीठे उपविश्य प्रवसन्ति स्म, इथे फक्त प्रवसन्ति आहे। प्रवसन्ति स्म म्हणजेच ते घोड्याच्या पाठीवर बसून प्रवास करत असत। प्राचीन काले नृपाः अश्वान् युद्धेषु उपयुज्यते स्म, म्हणजेच प्राचीन काळी राजे घोड्यांचा युद्धामध्ये उपयोग करत असत। अश्वः निष्ठावान सेवकः, घोडा हा निष्ठावान सेवक आहे। महाराणा प्रतापस्य चेतकः अस्य प्रसिद्धम् उदाहरणम् अस्ति। महाराणा प्रताप यांचा चेतक नावाचा घोडा याचे प्रसिद्ध उदाहरण आहे। घोटकः, तुरगः, तुरंगः, तुरंगमः, वाजी, वाहः, हयः, सेंधवः इत्यादिभिः अभिधानैः अश्वः अभिज्ञायते। अभिज्ञायते असं आहे, म्हणजेच घोटक, तुरग, तुरंग, तुरंगम, वाजी, वाह, हय आणि सैंधव इत्यादी वेगवेगळ्या नावांनी घोडा ओळखला जातो। पुढे म्हटलंय अश्वाय चणकाः रोचन्ते, घोड्याला चणे हरभरे आवडतात। सः रेषते, म्हणजेच तो खिंकाळतो। घोड्याच्या ओरडण्याला आपण खिंकाळणे म्हणतो, म्हणून म्हटलंय सः रेषते, म्हणजे तो खिंकाळतो। वयं तं अश्वशालायां रक्षामः, आपण त्याला अश्वशाळेत ठेवतो किंवा आपण त्याचे अश्वशाळेमध्ये म्हणजेच तबेल्यामध्ये रक्षण करतो। सः मनुजानां मित्रं खलु, तो खरोखर माणसांचा मित्रच आहे। प्राचीन काले युद्धेषु उत्सवेषु वा अश्वानां विनियोगः आवश्यकम् एव अभवत्, म्हणजेच काय म्हटले प्राचीन काळी युद्धामध्ये किंवा उत्सवांमध्ये घोड्यांचा उपयोग अवश्य केला जाई। तस्य ग्रीवायां रोमराजिः वर्तते, म्हणजेच म्हटलंय त्याच्या मानेवर रोमावली असते, म्हणजेच बारीक केस असतात।
सुशिक्षिताः अश्वाः संचाराय उपयुज्यन्ते. सुशिक्षित घोडे म्हणजेच ज्यांना शिकवलेले असते ते घोडे संचारण करण्यासाठी म्हणजेच फिरण्यासाठी वापरले जातात. अश्वाः संग्रामेषु राज्ञः साहाय्यं कुर्वन्ति. घोडे संग्रामामध्ये म्हणजेच युद्धामध्ये राजांचे सहाय्य करतात, मदत करतात. अश्वाः रणांगणे कौशलं प्रदर्शयन्ति. घोडे रणांगणामध्ये कौशल्य दाखवतात. कदाचित ते योद्धानां प्राणान् अपि रक्षन्ति. कधी कधी तर ते योद्धांच्या प्राणाचे सुद्धा रक्षण करतात. अतः एव अश्वः मे बहु रोचते. म्हणूनच मला घोडा खूप खूप आवडतो. कश्चित् कविः अश्वप्रशंसायाम् एवं निवेदयति. कोण्या एका कवीने घोड्याची प्रशंसा करताना असे म्हटले आहे, अश्वा यस्य जयः तस्य यस्याश्वाः तस्य मेदिनी. अश्वा यस्य यशः तस्य यस्याश्वाः तस्य कांचनम. हा तुम्ही श्लोक तिथे लिहू शकता. तर अशा प्रकारे आज आपण मम प्रियः पशुः अश्वः हा निबंध पाहिलेला आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादाः.